अ मध्ये कोण येतो, ब मध्ये कोण येतो, क मध्ये कोण येतो, त्यांची स्पेशलिटी आहे, त्यांची एक स्पेशल आयडेंटिटी आहे. त्या आयडेंटिटीमध्ये मराठा बांधव जर कुठं बसत असेल तर त्यांना आरक्षण भेटेल ना. तुमच्या एकंदर बोलणं असं वाटतं की तुमचं असं म्हणणं आहे की जरांगे कुठेतरी मराठा समाजाची तरुणांची दिशाभूल करतायत आणि स्वतःचं महत्व वाढू पाहत आहेत. हे बघा, लक्ष्मण हाके जर 18 पगड जातीच्या वेगवेगळ्या प्रवर्गातल्या बलुत्याच्या आलुत्याच्या तरुणाविषयी, त्या प्रवर्गाविषयी एवढी सहानुभूतीने विचार करत असेल तर माझ्या मराठा बांधवाच्या अनेक तरुणांनी आत्महत्या केलेत. तिथं सहानुभूती आम्हाला नाही का? आहे ना सहानुभूती. पण ओबीसी रिझर्वेशनमुळे आपल्यावर ही वेळ आली. हे जे जरांगे सांगतायत ना, काय आहे ओबीसी मध्ये? पंचायत राजमध्ये रिझर्वेशन आहे आणि 1% बजेटरी तरतूद आहे फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात. त्यामुळे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण मिळाल्यानंतर तुमच्या घरावर सोन्याची कौलं येणार आहेत. हे सांगितलं कुणी तुम्हाला? त्यामुळे आरक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन यांनी बदलला पाहिजे आणि खुल्या चर्चेला एकदा कधीतरी या लोकांनी आलं पाहिजे. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, ज्या पद्धतीने आपण स्टार्टिंग पासून म्हणजे सुरुवातीपासून जरांगेंनी कशी कशी भूमिका बदलली आणि सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, कुठेतरी ते दिशाभूल करतात मराठा समाजाची, तरुणांची स्वतःचं महत्व वाढवण्याकरता. निश्चित दिशाभूल करतायत. ते म्हणतायत आता आम्ही 200 जागा लढवणार आहोत, 288 जागा लढवणार आहोत. कुणाला पाडणार आहे तुम्ही? तुम्हाला ज्या आमदार खासदारांनी पाठिंब्याची पत्र दिले त्यांना पाडणार आहात का? स्वागत आहे तुमचं. आम्ही ओबीसी म्हणून आमच्या ओबीसीच्या बाजूनं एकही आमदार खासदार भूमिका घ्यायला तयार नाही. एकाही पक्षाचा प्रमुख आमच्या बाजूनं बोलायला तयार नाही. आणि त्या माणसांना पाडणार असेल तर जरांगेंचं हार्दिक स्वागत, तिसऱ्या चौथ्यांदा मी स्वागत करतोय. ही पडली पाहिजेत माणसं, ही सगळी गेली पाहिजेत. फॅक्ट आणि फॅक्च्युअल पासून दूर पळणारे आमदार खासदार त्यांनी पुढे येऊन कधीतरी ओबीसींच्या सामाजिक न्यायाची भूमिका घेतली पाहिजे. नाहीतर ओबीसी पण विचार करेल, ओबीसी पण 5-50 आमदारांना घरात बसवेल, निश्चित बसवेल. शरद, त्यांचा बोलवता धनी कोण असो, राजकीय धनी? जर तुमचा आरोप झाला की छगन भुजबळ तुमच्या पाठीशी आहेत, तर वाटतं की जरांगे आता जी भाषा बोलतायत ती भाषा कोणातरी नेत्याच्या, कुठल्या राजकीय पक्ष नेत्याच्या तोंडाची? आम्ही बोलण्यापेक्षा लोकसभेला जरांगेंनी दाखवून दिलेलं आहे. एका बाजूला धनगर आणि आम्ही भाऊ भाऊ म्हणायचं, एका बाजूला ओबीसी मध्ये आमच्यात भांडण नाही म्हणायचं. त्याच ओबीसींचं प्रतिनिधित्व म्हणून पंकजाताई मुंडेंचा पराभव व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका ह्याच जरांगेंनी घेतलेल्या आहेत. याच जरांगेंनी परभणीमधून महादेव जानकरांचा पराभव व्हावा म्हणून रात्रंदिवस बैठका घेतलेल्या आहेत. आणि याच जरांगेंनी ज्या महाविकास आघाडीसाठी जरांगेंनी काम केलं, त्याच महाविकास आघाडीचा उमेदवार ओबीसी नेत्यांच्या विरोधात चंद्रकांत खैरे, त्यांना पराभूत करण्याचं कारण काय? महाराष्ट्राला न उलगडलेलं कोड आहे. तिथं एकनाथ शिंदे जरांगेंनी चालवलंय. म्हणजे परत सांगतो मी, पण ज्या जो विश्लेषण आलं लोकसभा निवडणुकीनंतर, त्यामध्ये असं लक्षात आलं की जरांगेंच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकार जे आता आहे, जे महायुती सरकार आहे, त्याला खूप नुकसान झालेलं आहे. मग त्यांचा कसा फायदा? हे बघा, जरांगे एकच लाईन घेऊन चालतात. ते गरजवंतांची वगैरे लढाई लढत नाहीत. तर महाराष्ट्रातल्या काही प्रमुख पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून ते आंदोलन सुरू म्हणलं. ती एक खेळण्यातली गाडी असते बघा, चावी फिरवली की ते चावीचे थ्रेड्स, त्या चावीची स्प्रिंग संपेपर्यंत टक 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 करतं आणि त्यानंतर ते थांबतं जाग्यावर. काहीच नाही आहे जरांगे. काय जरांगेचा अभ्यास आहे? कुठं सोशल काय वर्क आहे? त्यांना काय संविधान माहिती आहे? त्यांना सामाजिक न्यायाचं तत्व माहिती आहे? त्यांना बलुता आलुता म्हणजे काय माहिती आहे? 18 पगड जाती म्हणजे काय माहिती आहे? विमुक्त या शब्दाचा अर्थ फक्त मला जरांगेंनी कधीतरी सांगावा. विमुक्त जाती म्हणजे कोणत्या जाती आणि त्यांना विमुक्त का म्हटलं गेलं, या प्रश्नाचं उत्तर जरांगेंनी दिलं ना, मी जरांगेंचा उद्यापासून फॉलोअर. ठीक आहे. राज ठाकरे यांनी आता या सगळ्या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये उडी घेतली. त्यांनी सुरुवातीपासूनच त्यांची एक भूमिका ठेवली, ती त्यांनी काल परवा देखील बोलून दाखवली.